विषय इतका महत्वाचा आहे. सांगली जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस चालू झाला. 6 महिने पिकं पाण्याखाली होती. ऊस वाढायच्या आधी त्याला तोट्या आल्या आणि न वाढता ऊसात तोट्या आल्या आणि ऊस बाद झाले. बाकी सगळे पिकं अशी बाद होत गेली. निदान ह्या म्हणजे कर्जाचं पुनर्गठन करून मिळावं आणि तेवढी ती वसुली थांबवावी अशी आमची मागणी आहे. पण शासन ते अजून दिलेलं नाही. तेव्हा तात्पुरती वसूल थांबवावी, त्यांना काही मुदत द्यावी आणि त्याला हप्ते पाडून द्यावे आणि त्याचे व्याज माफ व्हायची आमची विनंती आहे. मंत्री महोदय, या संदर्भामध्ये सहकार विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तो विभाग या संदर्भामध्ये काम करतो. रवींद्र दरेकर. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मंत्री महोदय, आपल्या सूचनांची कोण गंभीर दखल घेत नाही हे मी निदर्शनास आणतो. याचं कारण 15 वर्ष झाली कोतवाल तालुका पोलादपूर जिल्हा रायगड माझी स्वतःची शेती वाहून गेली. आपण 4 वेळा सूचना केल्यात, 4 वेळा आदेश दिलेत. तुमच्या एक मिनिट, तुमच्या अगोदर 1 मिनिट परब साहेब प्रश्न महत्वाचा आहे. अनिल पाटील तुमच्या अगोदर मंत्री होते या खात्याचे. याच्यात गंभीर असं आहे ना, सरकार सगळी मदत करतं, पैसे आणतं, तुम्ही जे इथे सांगता किंवा शासन जे आदेश देतं त्याचं पालन होत नाही. माझी स्वतःची शेती या ठिकाणी पूर्ण वाहून गेले. मी 50 पत्र दिली असतील, 4 मंत्री झाले, अजूनही काय झालं नाही. कसा काय विश्वास ठेवणार? घ्या माहिती, आपण दिलात आदेश की नाही बघा. तुम्ही आता बोलता सूचना दिल्या ना, तुमच्या सूचना नाही अधिकारी केराची टोपली दाखवतात. मी स्वतः भोगी आहे स्वतः. त्याच्यामुळे जर आपले आदेश पाळणार नसतील तर कसा शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा? म्हणजे आम्ही बघतो स्वतः. दरेकर साहेबांनी मला पत्र दिलं होतं या अनुषंगाने. बर ऐका ना साहेबांच्या गावातलं नुकसान 15 साली झाले. हो बरोबर आहे ना. मग या संदर्भामध्ये मी ताबडतोब खाली चौकशीचे आणि पंचनाम्याचे जो अहवाल आहे तो मागवलेला आहे. तो आल्यानंतर या संदर्भामध्ये मदत देणे येईल. बोला, आपण बोला मंत्री महोदय, आपल्याला काय बोलायचंय का? सदाभाऊ. सभापती महोदय, या ठिकाणी